राज्यातल्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचं सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सिस्टम विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जावी असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक आज मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक वर्षी मान्सून नवीन आव्हानं घेऊन येतो, त्यामुळे मागील अनुभवांच्या आधारे अधिक सक्षम तयारी करणं आवश्यक आहे. केवळ कागदावरील नियोजन न ठेवता सर्व विभागांनी मानक कार्यपद्धतींची प्रभावी अंमलबजावणी करावी असं त्यांनी स्पष्ट केलं. यंत्रणांचा तातडीनं प्रतिसाद, वेळेत इशारे आणि प्रभावित नागरिकांपर्यंत जलद मदत पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. पुढील 15 दिवसात सर्व विभागांनी तयारीची पुन्हा पडताळणी करून त्रुटी दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रालय, पोलीस, महानगरपालिका आणि विविध नियंत्रण कक्षांचं एकत्रीकरण करून एकात्मिक प्रतिसाद प्रणाली उभारण्याचा मानस व्यक्त करताना या मान्सूनमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं आणि नागरिकांना जास्तीत जास्त दिलासा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. महाराष्ट्र